मान खटावच्या सर्व जनतेला सिद्धनाथ पतसंस्थेच्या वतीने तसेच या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सर्वांना सुख समृद्धीची, आनंदाची आणि भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। खरं तर आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की गेले 2-3 दिवस झालं काही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती। यामध्ये खास करून वरपुट्याचे काही स्वयंघोषित नेते यांनी आदरणीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्यावरती टीका टिप्पणी केली। मला त्यांना असं सांगायचं आहे खरं तर की अभयदादा, आपण खूप लहान आहे अजून। नामदार भाऊंच्यावर बोलण्याच्या अगोदर आपण कोण आहात हे एकदा कळू द्या। आपण आजपर्यंत कधी ग्रामपंचायत लढवलेली नाही किंवा आणि कुठलंही इलेक्शन लढवलेलं नाही। आपले वडील स्वर्गीय खशाबापू जगताप हे खरंच नेते होते आणि ते अतिशय प्रामाणिक नेते होते। माझे मित्र पिंटू दादाही त्याच पद्धतीनं काम करत होते। पण आपण कोणत्या पक्षात आहे हे एकदा क्लिअर करावं। गेल्या वेळेस आपण पवार साहेबांच्या तुतारीत आहे एकदा असं म्हणता, आता आपण स्वतः स्वयंघोषित आहे असं म्हणता। तर मला असं म्हणायचंय की खरंच तुम्ही पवार साहेबांच्या पक्षात आहात आणि तुम्ही सर्व 5ची गट लढवणार आहात, तर तुम्ही स्वतः कुकुडवाड गट लढवून दाखवा, एवढंच माझं तुम्हाला चॅलेंज असेल। भावावरती ते परवा बोलताना असे म्हणाले की ग्रामविकास मंत्र्यांनी काय विकास केला। मी तुम्हाला खात्रीने सांगतो की भाऊंना 1 वर्ष होण्यासाठी अजून 1 महिना बाकी आहे। या मान खटावमध्ये 500 कोटीच्या वरती विकास कामं मंजूर झालेली आपल्या सर्वांना दिसेल। खास करून दुसरी गोष्ट ती म्हणली की शाळेचे लाईट बिलाचा व्यवस्था किंवा आरोग्याच्या व्यवस्था करत नाही। खऱ्या अर्थाने 15 वित्त आयोगातून शाळा, आरोग्य आणि पाणी पुरवठा याच्यावरती 25% रक्कम ही प्रत्येक ग्रामपंचायतीला खर्च करण्यासाठी शासनाने हे केलेलं आहे। त्यामध्ये या जिल्हा परिषदेचे शिवो यांनी खास करून प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र दिलेलं आहे की शाळेचं लाईट बिल भरण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यातील निधी वापरावा असं त्यामध्ये सांगितलेलं आहे। दुसरे नेते जे आहेत ते अनिल भाऊ देसाई, त्यांची काल प्रेस झाली। ते म्हणले की आमच्या 18 जणांचं कुटुंब एक आत्म्याने काम करतं। अतिशय चांगली गोष्ट आहे अनिल भाऊ, परंतु आपण आत्ता सध्याला तरी राष्ट्रवादी अजितदादा गटात आहात। भविष्यातही जेडपी होस्तपर्यंत तरी आपण अजितदादा गटात राहावं, कारण त्याच्या अगोदर नगरपालिकेचे इलेक्शन आहे आणि आपले बंधू जर राष्ट्रवादीतनं उभं राहिले तर नक्की तुम्ही प्रामाणिक आहात हे क्लिअर होईल। कारण मला खात्री आहे की ते कुठल्या पक्षातून लढतील ते लवकरच आपणा सर्वांना समजेल। धन्यवाद। बाबा, प्रश्न असा आहे की तुम्हाला जर जबाबदारी पक्षाने दिली तर कुकुडवाड गटातून लढण्याची तुमचं काय भूमिका असेल? कसं आहे माहिती आहे का की या तालुक्याचं पाहिलं तर तसं आदरणीय भाऊ हे आमचे सर्वांचं आदेश देतील, त्या आदेशाने सर्व लोक आम्ही काम करतो। आमच्यामध्ये कोण स्वयंभू नेता आहे अशी काही परिस्थिती नाही। परवाच भाऊंनी मीटिंग घेऊन सांगितलं की ज्यांना काय बोलायचं त्यांनी मला डायरेक्ट बोलायचं, मागं काय बोलायचं नाही। त्यामुळे भाऊ जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असेल। तुम्ही स्वतः इच्छुक आहे का? मी असं इच्छुक नाही। तुमचा उमेदवार म्हणजे भाजपचा उमेदवार कोण असू शकतो, काय अंदाज, काय सांगा? मी तुम्हाला एवढंच या निमित्ताने सांगेल की जिल्हा परिषदेमध्ये आपल्या मान तालुक्यातील 5 गट आहेत आणि 5ही गटामध्ये महिला दिसतील, एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगेल। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।